नागपुर में मंत्री पंकज भोयर ने शिक्षकों को बड़ी राहत देने का संकेत दिया है। जनगणना और एसआईआर कार्य के बढ़ते दबाव के बीच प्रशिक्षण कार्यक्रम आगे बढ़ाने की तैयारी है। वहीं राज्य के विद्यार्थियों को विज्ञान से जोड़ने के लिए अब नासा और इसरो भ्रमण की नई पहल भी शुरू होगी। नागपुर में मंत्री पंकज भोयर ने कहा है कि राज्य में जनगणना और एसआईआर कार्य के चलते शिक्षकों पर काम का दबाव काफी बढ़ गया है। कई शिक्षक संगठनों की मांग के बाद सरकार ने जनगणना अवधि के दौरान होने वाले प्रशिक्षण कार्यक्रम को आगे बढ़ाने के निर्देश दिए हैं ताकि शिक्षकों को राहत मिल सके। दूसरी ओर विद्यार्थियों में विज्ञान के प्रति रुचि बढ़ने के लिए राज्य सरकार नई पहल करने जा रही है। इसके तहत छात्र जिला साइंस सेंटर, इसरो और आगे चलकर अमेरिका स्थित नासा केंद्र का भी दौरा करेंगे। मुख्यमंत्री के निर्देश पर इस योजना का शासन निर्णय जारी किया है। इसकी शुरुआत वर्धा जिले से होगी और राज्य स्तरीय विज्ञान प्रदर्शनी के बाद चयनित विद्यार्थियों को नासा भ्रमण का अवसर मिलेगा। मध्ये सध्या जनगणनेचं काम देखील चालू आहे, एसआयआरचं देखील काम चालू आहे आणि बीएलओ म्हणून ज्या शिक्षकांची नियुक्ती ह्या कामाकरिता झाली आहे त्यांना याच वेळेस प्रशिक्षणाचा देखील कार्यक्रम शालेय शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात आला होता। परंतु आपण सर्वजण जाणतो की यावेळेस उन्हाळा देखील फार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तापमान अतिशय वाढलेलं आहे। अशा वेळेस सगळे कामं ॲट ए टाईम करणं शिक्षकांना त्या ठिकाणी शक्य नव्हतं। काही शिक्षक संघटना आपल्याकडे ह्याच्या निमित्त अप्रोच झाल्या होत्या। आपण त्या ठिकाणी विभागाला सूचना दिल्या की आता जनगणना आणि एसआयआरचं काम महत्त्वाचं असल्यामुळं प्रशिक्षणाचं काम हे सध्या तात्पुरताच पुढे नेण्यात यावं। ह्या कामानंतर प्रशिक्षण शिक्षकांचं राज्यातल्या घेण्यात येईल। राज्यातल्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याच्याकरिता मागच्या अनेक वर्षापासून राज्यामध्ये तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येते। ह्या विद्यार्थ्यांना अजून चांगलं एक्सपोजर मिळावं, त्यांना त्यांच्यामध्ये विज्ञानाची गोडी अजून निर्माण व्हावी, त्यांना ऊर्जा मिळावी याच्याकरता जून 2025 रोजी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना एक प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये तालुका स्तरावरील विद्यार्थी त्या ठिकाणी सी व्ही रमन सायन्स सेंटर सारखी जी डिव्हिजनल सायन्स सेंटर आहे त्या ठिकाणी व्हिजिट करतील। जिल्हा स्तरावर उत्कृष्ट परफॉर्मन्स करणारे विद्यार्थी हे इस्रो बेंगलोर या विज्ञान संस्थेला त्या ठिकाणी भेट देतील आणि राज्य स्तरावर चांगलं काम करणाऱ्या शालेय शिक्षण विद्यार्थ्यांना अजून त्यांना चांगलं त्या ठिकाणी माहिती मिळाली पाहिजे, विज्ञानाबद्दल नवीन टेक्नॉलॉजी त्यांना माहीत झाली पाहिजे। याच्याकरता नासा अमेरिकेला ह्या जागतिक विज्ञान केंद्राला भेट देण्याची संधी उपलब्ध व्हावी अशी विनंती आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांना केली होती। मी खरोखर माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आभार व्यक्त करेल शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं, कारण नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये त्यांनी स्वतः अर्थसंकल्पीय भाषणामध्ये देखील याचा उल्लेख केला होता आणि आता याचा शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे।